सरांचं जे मराठी व्याकरण आहे ना, हे अकोल्यामध्ये कोणीच आज शिकवत नाही. शिकवलं वर्णमालिका, तो आणखी माझ्या लक्षात आहे, मी विसरलो नाही. सरांचं मराठी अकोला जिल्ह्यात सरांच्या मराठीसारखं कोणीच नाही शिकवत. आणि सर जे पेपर काढतात, पेपराला पण चॅलेंज नाही बरं का. सरांचे पेपर बरोबर असतात, परफेक्ट असतात. आई वडील नसताना, कोणाचा सपोर्ट नसताना नोकरीवर लागण्याची लय वेगळी ही परिस्थितीचं भांडवल केलं आणि आज नोकरीवर. आपण मराठी व्याकरण या विषयातला पहिला टॉपिक शिकून राहिलो, वर्णमालिका. आता आपण याला एवढ्या वेळेस पाठांतर याच्यासाठी करून घेतो, जरी आपली मातृभाषा इंग्रजी नसली तरी तिची वर्णमालिका आपल्या पाठ राहते. पण मराठी जरी आपली मातृभाषा असली तरी आपल्या मराठीची वर्णमालिका आपल्या पाठ राहत नाही. म्हणून आपण हिचं पाठांतर करतो. हे पाठांतर याच्यासाठी करतो कारण की हे जी वर्णमालिका आहे, या वर्णमालिकेमध्ये एकूण स्वर 14 आहे, 2 स्वरादी आहेत, व्यंजने आहेत आणि संयुक्त व्यंजन आहे. तर हे आपल्या मुखपाठ पाहिजे आणि याच्यावर 2 टॉपिक अवलंबून आहे. एक आहे वर्णांची उच्चारस्थाने आणि दुसरा आहे संधी. म्हणून आपल्या हे बिलकुल पाठ पाहिजे. आणि दुसरं कसं, परीक्षेत प्रश्न कसा येते, च या वर्गातील योग्य अनुनासिक खालील पर्यायातून ओळखा. मग च या वर्गातील अनुनासिक हाच आहे, याला अनुनासिक म्हणतात, याला पंचमवर्ण म्हणतात. तर मग आपल्याला हाच घेता आला पाहिजे. समजा असं जर विचारलं त्यानं, तर या वर्गातील अनुनासिक खालील पर्यायातून ओळखा, आणि ऑप्शन मध्ये तुम्हाला दिलं, समजा ऑप्शन मध्ये दिलं पहिलं त्यांनी न, त्यानंतर ऑप्शन दिला त्यांनी न, त्यानंतर ऑप्शन दिला त्यांनी म, आणि त्यानंतर ऑप्शन दिला त्यांनी हा न्य वाला. मग तुम्ही कोणता घेसाल याच्यातला? न. पण आता हे लिहू नये म्हणून घेतलं, किंवा तुमच्या जर पाठ असलं तुम्ही घेऊ शकाल. कितीतरी विद्यार्थी आता हे पण घेऊ शकतात ना, घेऊ शकतात की नाही घाई गडबडीत. म्हणून आपली ही वर्णमालिका काय पाहिजे, पाठ पाहिजे. म्हणजे आपण जे पाठांतर करू राहिलो, मी तुम्हाला एक लक्षात घ्यायचं, कोणतीच गोष्ट वायफळ मी क्लासमध्ये सांगत नाही. म्हणून तुमच्या हे पाठ म्हणजे पाठ पाहिजे. लक्षात येऊन राहिलं, तुमच्या आपण पाठ म्हणजे पाठच पाहिजे. जर हे पाठ नसलं तर समोरचं काहीच आपल्याला येत नाही. म्हणून आपल्याला एकदा पाठांतर घ्यायचं आहे. सर्वांच्या पाठ झालीच असेल तरी म्हणा, अ आ इ ई उ रो लो ए आ ऐ ओ औ अम आ क ख च छ ट ठ त थ प प य ष अशा पद्धतीने हिला म्हणतात वर्णमालिका. हे काय आहे, हे जी वर्णमालिका आहे याच्यामध्ये एकूण किती वर्ण आहेत? 52 वर्ण आहे. किती वर्ण आहे? आता मी तुम्हाला काल सांगितलं होतं, वर्ण म्हणजे काय, तर रंग, एक खूण असते वर्ण म्हणजे. आणि या वर्णमालिकेपासूनच नंतर शब्द तयार करतो आपण, आणि नंतरच काय तयार करतो, वाक्य तयार करतो. या वर्णमालिकेचे आपण 3 भागात डिवायडेशन करणार आहोत. म्हणून हे 3 कलर मध्ये आपण लिहिले आहे. पहिला आपण काय म्हणू याला, म्हणजे हे इथून इथपर्यंत जे आहे हे, याला काय म्हणू आपण, स्वर. हे स्वर आहेत एकूण 14. किती स्वर आहेत एकूण? मग आता पहिले आपल्याला स्वरच पाहायचे. त्याच्यानंतर हे जे 2 आहे यांना म्हणायचं स्वरादी. काय म्हणतो यांना? स्वरादी. आता स्वरादी का म्हणतात, काऊन म्हणतात, हे मी तुम्हाला हळूहळू पूर्ण सांगणार आहे. आणि या क ख पासून तर या हळ पर्यंत हे जे आहेत यांना आपण काय म्हणायचं? आता पहा, व्यंजन म्हटलं तर याचा पाय कसा आहे, मोडून लिहिलेला आहे, यालाच हलंत पण म्हणतात. मला काय म्हणायचं, लक्षात येऊन राहिलं. आणि हे जे शेवटचे आहे हे, यांना काय म्हणायचं? संयुक्त व्यंजन. श्रीपाद सबनीसांनी यांना स्थान दिलेलं आहे संयुक्त व्यंजनांना, ज्याची संख्या किती आहे? 2. मग 14 आणि 2 16, 16 आणि 2 18, आणि 18 आणि 34 किती होतात? 52. असे सर्व हे 52 आहेत. पहिले आपल्याला याच्यातले काय पाहायचे आहे? स्वर. आता स्वर म्हणजे काय होते, ज्याचा उच्चार करत असताना आपल्या मुखातील अवयव म्हणजे जीभ आहे, दात आहे, ओठ आहे, हे एकामेकांसोबत स्पर्श करत नाही. म्हणजे नेमकं कसं, आता तुम्ही अ म्हणा बरं. बरं, हे तुम्ही म्हटलं तर अ आ असं काही म्हणत असताना आपली जीभ जी आहे दाताले जाऊन लागली का? आपली जीभ वर टाळूला लागली का? आपले ओठाले ओठ लागले का? आता तुम्ही एक काम करा, त म्हणा बरं. आता तुमच्या जिभेचा जे शेंडा आहे ते पुढचे जे दात आहे त्याच्या मागे जाऊन लागला, असं लागला ना? नाही तर तुम्ही एक काम करा, आपण शर्यत लावू, आताच 500 रुपये देतो मी. तुमची जीभ लागली नाही पाहिजे, अशी दाबून ठेवा जीभ, आणि त म्हणून दाखवा बरं. जमते का? बरं एक काम करा, आता हे म्हणा, हे म्हणा बरं, म्हणा बरं, म्हणा बरं. काय झालं? ओठाले ओठ लागले की नाही? आता ओठाले ओठ लागले नाही पाहिजे, बाबा म्हणा बरं.
जमते का? मला काय म्हणायचं लक्षात येऊन राहिलं ना? म्हणजे हे किती अवयव महत्वाचे आहे, यातला एकही कमी जास्त असला, एखाद्याची जीभ जाडी असली आणि जीभ जाडी असली तर तो त्याला किती म्हटलं राम म्हण रे बाबा, तो म्हणते लाम, असंच होते की नाही? दुसरी गोष्ट लक्षात आलं, म्हणजे आपल्या हे जे वर लिहिलेले आहे यांचा उच्चार करत असताना जीभ कुठं जर कुठं लागली तर ते अपवादात्मक सिच्युएशन मध्ये लागते, एवढं लक्षात घ्या. म्हणा बरं आता ए ऐ बस 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 हो, म्हणजे आपल्याला इथपर्यंतच म्हणायचं आहे ना. आता तुम्ही हे पूर्ण उच्चार केला, जीभ कुठं लागली का? अरे लागली का? डबल क्लिअर, तुम्ही डबल तुमच्या समाधानासाठी पाहून घ्या एकदा. त्याला बोला ओ औ. तुमची जीभ कुठं लागली का? कन्फर्म आहे. म्हणजे स्वरांचा उच्चार करत असताना या फुफ्फुसामधून अशी डायरेक्ट हवा येते आणि या तोंडावाटे काय पडते? अशी बाहेर पडते. काय पडते? बाहेर पडते. त्याला काय म्हणायचं? स्वर. अशी अशी हवा येते आणि कुठंच कायचाले न लागता, जीभ कुठंच न लागता डायरेक्ट हवा बाहेर पडते. त्याला काय म्हणू आपण? हे स्वर किती आहेत एकूण? अरे किती आहेत एकूण? किती आहेत एकूण? समजलं का? स्वरांची संख्या किती? स्वरांची संख्या किती? स्वरांची संख्या किती? स्वरांची संख्या किती? स्वरांचे प्रकार किती? किती? स्वरांचे प्रकार किती? आता प्रकार कसे आहेत ते मी तुम्हाला सांगतो. पहिला प्रकार ज्याला मी म्हणेल उच्चारानुसार. कायच्यानुसार? आता आपण याचा उच्चार करतो ना त्याच्यानुसार. आता उच्चार करा बरं याचा. करा बरं, करा बरं, करा बरं. थांबा बरं, थांबले. आता अ म्हणा बरं. आता आ म्हणा बरं. बरं यातला मोठा कोण आहे? लहान कोण आहे? लहान कोण आहे? मोठा कोण आहे? म्हणा बरं, म्हणा बरं. मोठा कोण आहे? अरे मोठा कोण आहे? अरे मोठा कोण आहे? दुसरा ई. कोणता ई? दुसरा. दीर्घ ई. कोणता ई? मोठा कोण आहे? दीर्घ ई. मोठा आहे दीर्घ ई. लक्षात येऊन राहिला का मला काय म्हणायचं आहे ते? समजून राहिला का? आता बघा, म्हणा बरं, म्हणा बरं. यातला मोठा कोण आहे? लहान कोण आहे? बरं तुम्ही याचा काय केला? अरे काय केला? उच्चार केल्यामुळे एक काय भेटला? लहान. एक काय भेटला? मग उच्चारानुसारचे किती प्रकार? पहिला, दुसरा, मोठा. एक लहान आणि एक. मग लहानला म्हणतात मोठ्याला म्हणतात ह्रस्व आणि दीर्घ. समजला का? मग स्वर किती? अरे स्वर किती? स्वर किती? स्वराचे प्रकार पहिला, दुसरा नंतर पाहू, तिसरा नंतर पाहू. पहिला कोणता पाहू? उच्चारानुसारचे प्रकार किती? उच्चारानुसारचे प्रकार पहिला. मग जो लहान आहे त्याला काय म्हणायचं? जो लहान आहे त्याला काय म्हणायचं? लहान सांगा कोण आहे? अजून कोण आहे? अजून कोण आहे? अजून कोण आहे? रू. अजून कोण आहे? लू. अजून कोण आहे? ए नाही आहे. कोण नाही आहे? ए नाही आहे. तेच मी तुम्हाला सांगत आहे. कोणतरी आलं का? ए नाही आहे. लक्षात आलं? मग आता ते कसं पाहायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. बघा, मग ह्रस्व स्वर कोणता? अ ई उ रू लू. त्यानंतर येते याच्यामध्ये हा ऍ. कोण येते? ऍ. हे कसं येते हे मी तुम्हाला सर्व सांगतो. हे सर्व सांगतो कसं. आता बघा, ह्रस्व स्वर कोणते? मग अ. ह्रस्व स्वर कोणते? मग ह्रस्व स्वर कोणते? मग एवढं क्लिअर झालं? स्वराचे प्रकार. अबे प्रकार म्हटलं मी. प्रकार किती? एकूण स्वर किती? स्वराचे प्रकार किती? पहिला, उच्चारानुसारचे प्रकार पहिला, दुसरा. ह्रस्व म्हणजे? दीर्घ म्हणजे? समजलं का? पहा मग आता आपण काय पाहणार आहे? दीर्घ. काय पाहणार आहे आपण? आता दीर्घ कसे बघा, ज्यांचा काय म्हणू आपण, जे लांबट असतात उच्चारानं किंवा जे मोठे असतात त्यांना काय म्हणायचं? दीर्घ. लक्षात आलं? मग आता बघा, दीर्घ कोणता आहे? आ. त्याच्यानंतर ई. त्याच्यानंतर ऊ. त्याच्यानंतर
आता आपल्याला कसं वाटते, हा जो आहे हा ऱ्हस्वमध्ये पाहिजे होता आणि हा जो आहे हा कायद्यात पाहिजे होता दीर्घ मध्ये. आता मी तुम्हाला एक लक्षात घेण्यासाठी एक म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, आता हा जास्त लांबीचा आहे, ठीक आहे. हा झाला अमिताभ बच्चन, हाईट लंबी आहे ना अमितजीची. हा झाला सचिन तेंडुलकर, समजलं. हा कोण झाला अमिताभ बच्चन. हा कोण झाला, हा कोण झाला, हा कोण झाला, हा कोण झाला सचिन. हा कोण झाला, समजून राहिलं ना. तर नवीन पोराला सचिन तेंडुलकर माहित आहे ना. मग याची दोघांची हाईट कमी आहे. आता हा कोण झाला अमिताभ बच्चन. कोण झाला, आणि हा कोण झाला द ग्रेट खली. समजलं का मला काय म्हणायचं. आता अमिताभ बच्चनही लंबू आणि द ग्रेट खली त्याच्यापेक्षा लंबू. दोघही लंबू, दोघही लंबू. आला का लक्षात मला काय म्हणायचं. म्हणून दोघही एक लंबा आहे आणि एक त्याच्याहून, नाही तर म्हणा ए ऐ आहे ना, ए ऐ. बाबू तुम्हाला मजाक वाटून राहिलं असं. हे बघा कसं होते की मध्ये प्रश्न विचारताना जर त्यांनी असं विचारलं, खालीलपैकी समजा दीर्घ स्वर ओळखा. काय विचारलं त्यांनी, दीर्घ स्वर ओळखा. खालीलपैकी दीर्घ स्वर ओळखा. ऑप्शन दिला अ, ऑप्शन दिला ई, ऑप्शन दिला ए आणि ऑप्शन दिला यापैकी नाही. आणि आपल्याला काय विचारलं, दीर्घ स्वर ओळखा. मग आपले पोरं काय करतील, यापैकी ते विचारच नाही करतील की हे बा कोणी आहे म्हणून, हे कोणी आहे म्हणून विचारच नाही करतील. मला काय म्हणायचं लक्षात येऊन राहिलं ना. हे विचारच नाही करतील हे बा आहेत म्हणून. इकडे आपला कॅन्डिडेट आहे का, ये ना म्हणा मग पटकन. येणार आहे बा. काय 12 वाजताची बॅच करता का आता डबल. ऐकले का हो माणसा, हा उन्हात फिरायचे तुम्ही, उन्हाचे शहनशाह वाटते. अबे 44 आहे ना, 44. लेट नाही याचं, 11 वाजता करेक्ट याचं. 11च्या नंतर दरवाजे बंद होत जाईल. आता का पूर्ण हे एडिट करावं लागते ना मला. मग एडिट नाही करत, असाच टाकतो व्हिडिओ डायरेक्ट. याचे तोंड दाखवले तिकडे कॅमेरा को. राहू दे बरं, राहू दे. इकडे पहा. आता मी काय म्हणून राहिलो होतो, मुद्दा लक्षात आला का तुमच्या. असं येऊ नका 11 वाजता सर्वजण येत चला, टाइम जरासा पाळा. तर टाइम नाही पाळसाल तर कसं होईल. तुम्हाला एक सांगतो मी याच्यातून एडिट करील हा पॉइंट. पण एक लक्षात घ्या, माझ्यासारखं मराठी तुम्हाला नाही भेटणार. मी जे मराठी शिकवतो असं कुठंच भेटणार नाही. आणि ते पाठ होईल तुमच्या. त्यासाठी तुम्हाला इथे येऊन तर बसायला का. तुम्ही इथं आलेच नाही तर मग कसं काय होईल. आणि ते वेळेवर. आणि मी तुम्हाला कालही बोललो, तुम्हाला याच्यामध्ये 8 मिनिटात जवळजवळ 22च्या वर मार्क घ्याला. हे तुमचा पूर्ण समृद्धी महामार्ग आहे. इथं तुम्हाला जेवढा कमी टाइम भेटेल तेवढ्याच जास्त डिस्टन्स कापत आहे. त्यावेळेस तुमच्या परीक्षेचं मॅनेजमेंट होते, नाही तर होत नाही. भगत साहेब लक्षात येऊन राहिलं का. चला बघा मग आता काय म्हटलं मग मी. हा पण काय आहे लंबा, हा पण काय आहे लंबा. म्हणून दोघाले कशामध्ये टाकायचं. आणि इथं तुम्हाला या प्रश्नाचं मी स्पष्टीकरण दिलं. म्हणून हा ए आणि हा ऐ हे दोघं पण काय झाले दीर्घ. मग या दोघांच्याही तसंच. हा अमिताभ बच्चन आणि हा खली. म्हणजे हा पण ओ दीर्घ, हा पण औ दीर्घ. आलं लक्षात. आणि आपला जो आहे हा अ, हा कुठे राहील दीर्घ मध्ये राहीनच हा. म्हणजे हा ऍ इकडे राहील, तो अ कुठे राहील. आलं का लक्षात. आपण काय पाहून राहिलो, अरे काय पाहून राहिलो, एकूण स्वर, स्वराचे प्रकार. पहिला कोणता पाहिला, मग याचा आपण उच्चार केला. उच्चार करताना एक कसा झाला कमी लांबीचा झाला, एक कसा झाला दीर्घ लांबीचा झाला. जे कमी लांबीचे आहे त्याला काय म्हणायचं, म्हणजे जास्त लांबीचे त्याला काय म्हणायचं, मग कमी लांबीचे अ ऋ ई उ ऍ. जर तुम्हाला दीर्घ ऱ्हस्व स्वर विचार सांगा बा आम्हाला असा प्रश्न आला तर हे तुमचं उत्तर राहील. जर तुम्हाला असं विचारलं दीर्घ स्वर सांगा तर हे तुमचं उत्तर राहील. कोणते, आ ई उ ए ऐ ओ औ अ. याच्यापैकी दीर्घ स्वर कोणता आहे
जर माहित नसलं तर कोणता घेसाल? किंवा वरवरचा अभ्यास केला, वरवरचा अभ्यास केला तुम्ही तर कोणता घेसाल बरं? यापैकी मग तुम्ही पण यापैकी नाही परीक्षेत. बाकीच्याची निवड, तुम्ही यापैकी नाही या. मग झालं. मग मामाच्या पोरीच्या लग्नात चालले वांग्याची बकेट घेऊन हातात, वाढू का वाढू का. तर काय म्हणून राहिलो तुम्ही? हे झालं आपलं. किती प्रकार पडतात? पहिला. आता दुसरा प्रकार आहे जातीनुसार. कोणता? जाती म्हणजे SC ST OBC याच्यातलं नाही. सारखं असलं तर का जातीनुसार, आणि वेगळं असलं तर जातीनुसार नाही. समजलं का? मग या जातीनुसारचे दोन प्रकार पडतात. एक पडतो सजातीय, दुसरा पडतो विजातीय. पहिला कोणता? अरे बोलत चला. पहिला, दुसरा, पहिला, दुसरा. आपण काय पाहून राहिलो? प्रकरण कोणतं? एकूण वर्ण. एकूण वर्ण मारून फेकीन टेबल. एकूण वर्ण, एकूण वर्ण. कोणी 54, कोणी 14, कोणी काय काय सुरू आहे. ठीक आहे. एकूण वर्ण. त्या वर्णाचे प्रकार पडतात. पहिला, दुसरा, त्याच्यानंतर, त्याच्यानंतर. मग आपण त्याच्यामध्ये काय पाहून राहिलो? ते स्वर किती आहे, त्याचे प्रकार किती आहे. वर्णमालिका तुमच्या पाठ आहे का? म्हणा बरं मग. ऐ ओ औ क च ट प य. पाठ झाली ना तुमच्या? मजा की मजा की. आता काही होतं का त्याच्यावर? पोरं बोर्ड होतात ते, तरी पण म्हटली ना तुम्ही. काय राजा, एकदा स्वतःसाठी तर काहीतरी वाटू द्या. मग वाजवा टाळ्या याच्यावर स्वतःसाठी. आता स्वतःसाठी तर वाजवा, दुसऱ्यासाठी झालं. पहा मग आता जमलं की नाही? म्हणजे पहा, डायरेक्ट तुम्हाला फरक पडला ना. तुम्ही विचार केला होता का मराठीचा? मग आपण काय पाहून राहिलो? काय पाहून राहिलो? प्रकार किती? प्रकार. प्रकार किती? प्रकार किती? पहिला, दुसरा. जातीचे प्रकार किती? पहिला, दुसरा. जे सारखे असले ते, जे सारखे नसले ते. समजून राहिलं का? मग आता बघा, म्हणा बरं, म्हणा बरं, म्हणा बरं, म्हणा बरं. आता मी जिथं बोट करीन तेच म्हणा. म्हणा बरं, म्हणा बरं, म्हणा बरं, म्हणा बरं. आता मी जिथं बोट करीन ते म्हणा बरं, म्हणा बरं. असं तोंड खराब करावं लागणार. ई असं झालं ना. अ वेगळा, ई वेगळा झालं ना. म्हणा बरं, म्हणा बरं, म्हणा बरं, म्हणा बरं, म्हणा बरं, म्हणा बरं. अबे म्हणा बरं. ई म्हणा बरं. अबे हे म्हणा बरं, म्हणा बरं, म्हणा बरं. सारखे आहे की नाही? आहे की नाही? म्हणा बरं, म्हणा बरं. वेगळं झालं की नाही? मग जर ते म्हणाले सारखे असले, आपलं तोंड सारखं राहत असं, तर त्याला आपण काय म्हणू? जर ते म्हणाले वेगळे असले तर त्याला काय म्हणू? समजला का? अरे समजून राहिलं ना? बोलत चला. मग म्हणा. सजातीय कोणते? अ आ ई उ रू. आलं का लक्षात? मग असं वाटते ना आपल्याला इथं लिहावं बा, ए ऐ. दिसाले सारखे आहे, म्हणाले सारखे आहे, लंबे आहे, असं वाटते ना? बरोबर आहे. हे बघा, आता जर तुम्हाला प्रश्न आला परीक्षेत प्रश्न काय आला? खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी ओळखा. काय आला? बोला, काय आला? स्वरांची जोडी ओळखा. ऑप्शन क्रमांक य अ ऑप्शन क्रमांक 2 ई उ, ऑप्शन क्रमांक 3 ए ऐ, आणि ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. तुम्ही कोणता घेसाल? सजातीय स्वर म्हणजे सारखे सारखे. अभि हे आहे नाही तर लिहिलेले मी. मग तुम्ही कोणते घेसाल? असं घेतलं तुम्ही की तुम्हाला 1 मार्क भेटत. तुम्ही हेच तर मग आहे मराठी व्याकरणच्या बॅच मध्ये. जसं दिसते तसं नसते. ते म्हणाले सारखेच आहे, दिसाले सारखेच आहे, पण ते सजातीय. म्हणजे याचं उत्तर तुम्हाला काय घ्यावं लागेल? आता कसं घ्यावं लागेल हे मी तुम्हाला सांगतो. हे सांगतो तुम्हाला.
त्याचं उत्तर तुम्हाला या तिसऱ्या नंबरच्या प्रकारात भेटल. फक्त आता हा प्रश्न तुम्ही काय करा, पकडून ठेवा. आणि तुम्ही पण व्हिडिओ सोडू नका. तुम्ही व्हिडिओ सोडला तर एक मार्क जाते रे बा. पाहून घेता. जमून राहिलं, लक्षात येऊन राहिलं, समजत आहे. चलो आता बघा, उच्चारानुसार, जातीनुसार. आणि तिसरा उत्पत्ती. तिसरा प्रकार कोणता? हे बघा, एखाद्या गोष्टीचा उच्चार होतो. उच्चार झाला, मग या उच्चाराचे प्रकार किती पडले? पहिला, दुसरा, अरे बोलून रे गडी, बोला लागते ती. पहिला, दुसरा, त्याच्यानंतर पहिला, दुसरा, सजातीय विजातीय मध्ये लिहून घेऊ आपण. जसं अले ई, उले ई, ए ऐ, आणि ओ आणि औ हे सर्व कशामध्ये येतात? विजातीय मध्ये येतात. हा सजातीय मध्ये येणार. याचं काय का नाही येत याचं मी तुम्हाला सांगतो. मला एकदा डबल सांगा, एकूण स्वर किती? एकूण वर्ण किती? एकूण स्वर किती? स्वराचे प्रकार किती? पहिला, दुसरा, तिसरा. उच्चारानुसारचे प्रकार पहिला, दुसरा. जातीनुसारचे प्रकार पहिला, दुसरा. आता काय पाहत आहे? समजून राहिलं? चला आता उत्पत्तीनुसारचे प्रकार पाहून राहिलो आपण. उत्पत्तीनुसारचे प्रकार याचे पण 2 प्रकार पडतात. किती प्रकार? 2. लक्षात. पहिला आहे मग उत्पत्तीनुसारचा प्रकार कोणता आहे? द्विगुणित. कोणता आहे? द्विगुणित. आणि त्याच्यानंतर कोणता आहे? संयुक्त. हे 2 प्रकार आहेत. आता द्विगुणित कसं हे मी तुम्हाला सांगतो. यातले विजातीय स्वर इथं घेऊन घ्या, सॉरी दीर्घ स्वर इथं घेऊन घ्यायचे. दीर्घ स्वर कोणते बघा. मग आता आ, ई, उ एवढेच घ्या. काय काय घ्या? आ, ई, उ. आता हा आ कसा तयार होतो माहिती आहे का? अ प्लस अ. आता तुम्ही इंग्लिश मध्ये जर आम्ही लिहायचं असेल तर डबल ए टाकता ना, तसंच अ प्लस अ. मग ई कसा तयार होईल? ई प्लस काय तयार होईल? ई. उ कसा तयार होईल? उ प्लस उ काय तयार झाला? उ. आलं का लक्षात? आता बघा, हे किती आहेत? 2. या दोघांचे गुण कसे आहे? म्हणून त्याच्यापासून हे तयार झालेला काय आहे? आलं का लक्षात? द्विगुणित म्हणजे दोघांपासून तयार झालेला. द्विगुणित म्हणजे दोघांपासून तयार झाले. पण हे दोघही कसे आहेत? माना अ हे सारखे आहे की नाही? दोघांपासून तयार झालेला म्हणजे काय? द्विगुणित. दोघांपासून तयार झालेला. आणि दोघही कसे आहे? दोघही कसे आहे? आता संयुक्त कोणते आहे बघा. संयुक्त आहे ए, ऐ, ओ आणि औ. आलं लक्षात? आता ए कसा तयार होतो बघा. पाहता, अ प्लस ई किंवा दीर्घ ई, प्लस ई किंवा दीर्घ ई. आलं का लक्षात? आता मला सांगा, हा अ वेगळ्या याचा आहे? लक्षात येऊ राहिला? हा अ वेगळा आहे, हा ई विजातीय. हा अ वेगळा, ई वेगळा. आलं का लक्षात? आता बघा पुढे, हा ए कसा तयार होतो? ऐ. आ प्लस ई किंवा दीर्घ ई. आ प्लस ई किंवा. समजून राहिलं? आता पाहिजे, हा ओ कसा तयार होतो? अ प्लस उ किंवा दीर्घ उ. अ प्लस उ किंवा. आणि हा औ कसा तयार होतो? आ प्लस उ किंवा दीर्घ उ. आ प्लस उ किंवा. आता मी काय म्हणतो लक्षात. आता हे ए ऐ हे उच्चारात सारखे होते, पण हे उच्चारात सारखे होते पण हे बनले कशापासून आहे? 2 स्वरांपासून बनले आहे. कशापासून? पण हे 2 स्वरांपासून बनलेले आहे. हे 2 स्वर सजातीय आहे का विजातीय आहे? अरे कशापासून बाई? हे पाय, हे चावल आहे आणि हे चिकन आहे. मग हे व्हेज झालं का नॉनव्हेज झालं? समजलं? बिर्याणी पण ते काय झाली आता? व्हेज झाली का नॉनव्हेज झाली? समजलं ना? हे पाय, हे आहे तांदूळ आणि याच्यात टाकली डाळ. हे काय झाली तयार? खिचडी. हे व्हेज झालं का नॉनव्हेज झालं? समजलं ना? समजलं का रे बा? म्हणजे हा वेगळा, हा वेगळा, हा वेगळा, हा वेगळा. म्हणून हे काय झाले?
म्हणून हे काय झाले? मग हे विजातीय स्वरांपासून तयार झालेली जी डिश आहे, एका याच्यात व्हेज आहे आणि एका याच्यात नॉनव्हेज आहे, ती डिश कशी तयार झाली? नॉनव्हेज डिश तयार झाली ना. मला काय म्हणत लक्षात येऊन राहिलं ना. मगाशी तुम्हाला प्रश्नात असं विचारलं होतं, खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी ओळखा. ए ऐ हे ऑप्शन दिलते. हा ए वेगळ्यापासून तयार झाला आणि ऐ वेगळ्यापासून तयार झाला, म्हणून याला सजातीय म्हणता येत नाही. कारण हे कशापासून तयार झालेले आहे? मग सर्व संयुक्त स्वर कसे असतात? द्विगुणित स्वर कसे असतात? समजलं का? एकूण वर्ण, एकूण वर्ण, वर्णाचे प्रकार दोन पडतात. एक स्वर पडतो आणि एक परवर्ण. त्यातला आपण काय पाहून राहिलो? एकूण स्वर, स्वराचे प्रकार पहिला, दुसरा, तिसरा, उच्चारानुसारचे प्रकार पहिला, दुसरा, जातीनुसारचे प्रकार पहिला, दुसरा, उत्पत्तीनुसारचे प्रकार पहिला, दुसरा. लेक्चर आवडलं तुम्हाला? नक्की 100% ऑनलाईन वालेले आवडलं असं, युट्यूब वालेले फक्त धडकन हे लिंक घ्यायची आणि काय करायची? फेकून द्यायची इकडे तिकडे. तुम्हाला वाटलं त्याच्या खाली कमेंट पण टाकायची, जसं काल यानं कमेंट दिली होती ते टाकून द्यायची. आणि लाईक वगैरे करायचं. असं आपलं युट्यूब चॅनल ग्रोथ होते. ठीक आहे. थांबून